काय सांगा सरी या ठिकाणी जे आहे तर आपण वेगळं एक आंदोलन केलेलं आहे. काही छत्र्या आणि ऑक्सिजन जे पाईप आहे ते आता धरलेले आहे. बघा काय हे आंदोलन म्हणजे आम्ही कार्यशाळा घेतली, कारण जगण्याची गरज आहे. आत्ताच आपण बघतोय ज्या पद्धतीने उष्णता आहे, सकाळपासनं ते उशिरा रात्रीपर्यंत आणि आता पहाटे सुद्धा झळा लागतायत आणि ही आजची स्थिती आहे. आता तर भरपूर विकास व्हायचा बाकी आहे आणि मग ज्या पद्धतीनं विकास जर होतोय तर मग पुढे 2030 पर्यंत याच्याशिवाय पर्याय उरणार नाही. तर म्हणून मग आम्ही आता एक कार्यशाळा घेतली की त्यावेळची जी स्थिती काय असेल आणि तेव्हा तुम्ही जगायचं कसं आहे. मग छत्र्या लागतील, पोती लागतील, हे ऑक्सिजन सिलेंडर लागतील आणि मग त्यासाठी तज्ज्ञांनी इथे मार्गदर्शन केलं की हे ऑक्सिजन मास्क लावायचा कसा आहे, त्याचे छोटे सिलेंडर कसे मिळतील आणि मग त्यासाठीची आर्थिक तरतूद काय करायला लागेल. कारण या सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक तरतूद असेल आणि त्यावरही टॅक्स लावला जाईल. कारण जितक्या आवश्यक गोष्टी आहेत, सिलेंडर कुठलेही असलं मिळणं सहज नसतं, तर त्यामुळे त्यासाठी म्हणून आपल्याला आर्थिक तरतूद कशी करायची या विषयावरचं मार्गदर्शन या सगळ्या तज्ज्ञांनी आपल्याला केलं. आणि पुढेही आता तर आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात केली आहे. राज्यभरासाठी हा संदेश आहे की तुम्हाला 2030 ची जर तयारी, झाडं जर अशी तोडू द्यायची असतील तर मग सोबत मास्क घेऊन फिरण्याची सवय लावून घ्या. एक तर ही अशा पद्धतीची झाडं सोबत असतील, झाडाच्या सावलीत आपल्याला थांबता येईल, नाही तर मग या छत्र्या आपल्याला कामी येतील की प्रत्येक वेळी छत्र्याच घेऊन राहायला लागेल, आडोसा कुठेही असणार नाही. रुपेश कलंत्री, अति विभाग तज्ञ MGM हॉस्पिटल. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कोरोना सारख्या आजार बघितला आणि अनेक लोक त्या कोरोनामध्ये आजारी पडले आणि मृत्यू पावले. तसे हिडन पॅन्डेमिक आता आपण फेस करणार आहोत. हळूहळू वातावरणातलं जे प्रदूषण सगळ्या भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये होत आहे आणि आपल्याला कळत नाही विकास म्हणजे काय. आणि अनेक झाडांची कत्तल करून आपण विकास आणि डेव्हलपमेंट करत आहोत. आणि खरोखर जर असे झाडं तोडले आणि आपल्याला ऑक्सिजन मिळालं नाही आणि प्रदूषणामुळे आपल्या छातीमध्ये अनेक प्रकारचे अस्थमा, COPD किंवा जंतू संसर्ग झाले तर आपल्याला रस्त्यावर फिरताना ऑक्सिजन घेऊन फिरावं लागेल. पुढच्या 10-15 वर्षात अशी वेळ येईल की एखादा ऑक्सिजन आपल्याला बरोबर कॅरी करावं लागेल. जसं आपण एखादी पाण्याची बाटली कॅरी करतो आणि त्याला एक ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आपल्याला लावावं लागेल. कल्पना करा की आपण साधारणतः 10 वर्षांनंतर या विकासाच्या टप्प्यामध्ये आपण सगळं वातावरणातलं समतोल नष्ट केला, झाडं नष्ट केले आणि अनेक प्रकारचं प्रदूषण वातावरणामध्ये असेल तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल आणि मग आपल्याला ऑक्सिजन लावावं लागेल. हा ऑक्सिजन मास्क आहे. तर आपण नेहमी ऐकतो की विमानामध्ये की दुसरों की सहायता करने के पहिले खुद की सहायता करो. तर आपल्याला स्वतःला पहिले ऑक्सिजन लावून श्वास नीट घ्यावा लागेल आणि आपला श्वास नीट झाल्यानंतर आपण इतरांच्या श्वासाकडे बघू. तर हा असा मास्क आहे. अशा अनेक प्रकारचे मास्क आपल्याला मिळू शकतील. हा मास्क आपण नाकावर लावायचा आहे अशा पद्धतीने. आणि ह्या ऑक्सिजन मास्कचं दुसरं टोक हे छोटे छोटे ऑक्सिजन सिलेंडर आता पण उपलब्ध आहेत. त्या वेळात काही वर्षानंतर पेट्रोल पंपासारखे अशा ऑक्सिजन सिलेंडरचे पण पंप तयार होतील आणि असा मास्क घेऊन ह्या ऑक्सिजन सिलेंडरला आपण मास्क लावून ऑक्सिजन घेऊन आपल्याला 2 व्हीलरवर 4 व्हीलरवर किंवा रस्त्याने जावं लागेल. असा धोकादायक परिस्थिती आपण फेस करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना माझं कळकळीची विनंती आहे की विकास हा फक्त बिल्डिंग बांधून, झाडं तोडून, मोठ्या मोठ्या रस्ते बांधून नाही होत. विकास हा स्वच्छ शुद्ध हवा मिळणे, चांगली सावली मिळणे, चांगलं वातावरण मिळणं, चांगलं ऑक्सिजन मिळणं ही नागरिकांची मुख्य गरज राहील. त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की झाडं वाचवा. धन्यवाद.